नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलेल्या पालघर जिल्ह्याला आता भूकंपाचा धक्काचाही सामना करावा लागत आहे। पूरस्थिती, पाणी साचणे, रस्ते व वीज व्यवस्थेचे नुकसान अशा संकटाशी झुंज देत असलेल्या नागरिकांना शनिवारी 25 जुलैला सकाळी भूकंपाचा धक्का बसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले। मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी 10:58 डहाणू तालुक्यातील कासा धुंदलवाडी परिसरात 3.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला। काही सेकंदात जमिनीला हादरे जाणवल्याने नागरिक घराबाहेर पडले। सुदैवाने या भूकंपात कोणतीही जीवितहानी किंवा मोठी वित्तहानी झाल्याची नोंद झाली नाही। पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यातील कासा धुंदलवाडी परिसरात हा राज्यातील भूकंप प्रवण पट्ट्यांपैकी एक मानला जातो। गेल्या काही वर्षात या भागात वारंवार कमी तीव्रतेचे भूकंप होत असून नागरिकांना अशा धक्क्यांचा अनुभव नियमितपणे येत आहे। त्यामुळे प्रत्येक धक्क्यानंतर स्थानिकांमध्ये चिंता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। 2018 पासून पालघर जिल्ह्यात भूकंपाच्या धक्क्यांची मालिका सुरू असून आतापर्यंत 2,500हून अधिक सौम्य ते मध्यम तीव्रतेचे भूकंप नोंदवले गेले आहेत, अशी माहिती आहे। बहुतांश भूकंप कमी तीव्रतेचे असल्याने मोठी जीवितहानी टळली आहे। मात्र ग्रामीण भागातील अनेक घरांना तडे जाणे, भिंतींचे नुकसान होणे आणि नागरिकांमध्ये मानसिक अस्वस्थता निर्माण होण्याच्या घटना सातत्याने समोर आल्या आहेत। भूकंप शास्त्रांच्या मते पालघर जिल्ह्यातील भूकंप हे प्रामुख्याने स्थानिक भूगर्भीय हालचालींमुळे होत असतात। बहुतांश धक्के कमी तीव्रतेचे असल्याने घाबरण्याचे कारण नसले तरी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी सतर्क राहणे आवश्यक आहे। प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे, अधिकृत माहितीलाच प्राधान्य देण्याचे आणि भूकंपाचे धक्के जाणवल्यास सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले आहे। तसेच कोणतीही नुकसानाची घटना घडल्यास तात्काळ स्थानिक प्रशासनाला माहिती देण्यास सांगितले आहे। पूर, पाऊस आणि आता भूकंप, नैसर्गिक संकटाच्या मालिकेत पालघरकरांची मोठी परीक्षा सुरू आहे। अशा वेळी घाबरून न जाता सतर्क राहणे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आणि अफवांपासून दूर राहणे हीच खरी सुरक्षेची गुरुकिल्ली आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।